शाहिरांचं हे गाणं ऐकून खुमखुमी आली आणि आणि आमची चौकडी सह्याद्री पाहायला निघाली. तिकीट्स, लोकेशन, शॉपिंग्स आवरत, कपड्यांचं गाठोडं पाठीवर मारत रात्रीच प्रवास सुरू झाला. जाण्याचे वाहन चक्क गरुड आहे हे पाहून गरुड नाही, पण आमचा आनंद मात्र गगनात गेला. मग मी, माझ्या नणंदबाई, त्यांचे अहो आणि माझे अहो अशी एक एक डोकी गरुडात आरूढ झाली. थोडं शूट करत, सेल्फीज काढत आम्ही आपापल्या सीटवर आपापली जागा पक्की केली. बसचा हॉल्ट होता तर थोडे रील्स बनवून घेतले आणि तिकडेच आम्हाला हे चॉकलेटचे घर दिसले. काही घ्यावं की नको हा विचार करतानाच पाहिलं तर इकडे माशीसुद्धा शॉपिंगला आली होती आणि काय घेऊ हा विचार करेपर्यंत आमची पहाट वाईमध्ये झाली होती. सकाळी 8पर्यंत आमचे गरुड महाबळेश्वरात लँड झाले. फक्त रूमचंच बुकिंग आहे कळल्यावर हे टॅक्सीवाले चाचा त्यांचं मॅनिप्युलेशन स्किल दाखवू लागले आणि मग मॅनिप्युलेट होत आमचे झोपाळलेले डोळे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करू लागले. टॅक्सी आणि पॅकेज घेतलं, कुठे कुठे जायचं फिरायला कन्फर्म झालं आणि त्याच टॅक्सीने आम्ही बुक रूमवर पोहोचलो. ज्या सह्याद्रीसाठी आलोय त्यासाठीच रूमची गॅलरी ओपन केली आणि अय्या, कहीं दूर पहाड़ों में खो गया. खो ही गया.